नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, जिल्हा न्यायालय भरती, कारागृह विभाग भरती तसेच इतर भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे जीके तसेच अतिशय ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। लगेच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे बघा, रामलल्ला दर्शन ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर मित्रांनो, रामलल्ला दर्शन ही जी योजना आहे ती बघा छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली आहे। पर्याय क्रमांक बी छत्तीसगड आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत बघा दरवर्षी 20,000 20,000 जे काही छत्तीसगडचे नागरिक आहेत त्यांना मोफत अयोध्येला नेलं जाणार आहे आणि श्रीरामाचं दर्शन देणार आहे। ठीक आहे, काय समजलेलं आहे या योजनेअंतर्गत? तर बघा मित्रांनो, आता छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा विष्णुदेव साय। काय विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत। त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री आहेत अरुण साव आणि विजय शर्मा। ठीक आहे, तर मित्रांनो, जर छत्तीसगडचे राज्यपाल विचारले तर बघा विश्वभूषण हरिचंदन हे सध्याचे छत्तीसगडचे राज्यपाल आहेत आणि छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर। ठीक आहे, लक्षात आले? त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, शेरिंग तोबगे हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? तर मित्रांनो, शेरिंग तोबगे हे बघा भूतान या देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत। ठीक आहे मित्रांनो, आता भूतानची राजधानी बघा आहे थिम्पू। ठीक आहे, त्यानंतर चलन आहे बघा भूतानी गुलत्रम आणि भारतीय रुपया। ठीक आहे, त्यानंतर बघा भारताचे WTO चे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? मित्रांनो, जीके सोबतच आपण करंट देखील प्रश्नामध्ये कव्हर करून घेत आहोत, तसेच त्या संबंधित इतर फॅक्ट देखील आपण कव्हर करून घेत आहोत। तर बघा भारताचे WTO साठी राजदूत कोण बनलेले आहेत? तर बघा सेंथिल पांडियन सी हे भारताचे WTO साठी नवीन राजदूत बनलेले आहेत। मित्रांनो, यांनी बजेंद्र नवनीत यांची जागा घेतलेली आहे। म्हणजे याच्या आधी कोण विचारले तर बघा बजेंद्र नवनीत हे होते आणि आता सेंथिल पांडियन सी हे नवीन WTO चे भारतीय राजदूत झालेले आहेत। ठीक आहे, WTO म्हणजे काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन। ठीक आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची स्थापना कधी झाली होती? 1 जानेवारी 1995 ला झाली होती। ठीक आहे, स्थापना देखील विचारली जाऊ शकते, लक्षात ठेवा 1 जानेवारी 1995। याचं मुख्यालय कुठे आहे? बघा जिनिव्हा, स्वित्झर्लंड या देशामध्ये जिनिव्हा या ठिकाणी आहे। सध्याचे अध्यक्ष विचारले तर बघा एनगोझी ओकांजो वियाला। ठीक आहे, एनगोझी ओकांजो वियाला हे सध्याचे अध्यक्ष आहेत। आणि सध्या जर विचारलं सदस्य देश किती आहेत तर बघा 164 सध्या सदस्य आहेत WTO चे। ठीक आहे, एवढे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। त्यानंतर प्रश्न आहे बघा, अलीकडेच निधन झालेल्या रशीद खान यांचा संबंध कशाशी होता? तर मित्रांनो, रशीद खान यांचं नुकतंच निधन झालं बघा, त्यांचा संबंध शास्त्रीय संगीताशी होता। कशाशी? शास्त्रीय संगीत। या ठिकाणी पर्याय क्रमांक सी शास्त्रीय संगीत योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। तर पुढील प्रश्न आहे बघा, त्यानंतर प्रश्न आहे संकटग्रस्त कॅनिड्स आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांसाठी कोणत्या राज्याने नवीन सुरक्षित आश्रयस्थान निर्माण केले आहे? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी संकटग्रस्त कॅनिड्स आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांसाठी नवीन सुरक्षित आश्रयस्थान निर्माण केलेले आहे। मित्रांनो, कोठे केलेले आहे? बघा सांगली या ठिकाणी केले आहे, महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी केलेले आहे। याला नाव काय देण्यात आलेले आहे? आटपाडी असे नाव देण्यात आलेले आहे। मित्रांनो, हे जे क्षेत्र आहे ते 9.48 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे। ठीक आहे, आटपाडी नाव लक्षात ठेवा, सांगली या ठिकाणी महाराष्ट्र। त्यानंतर प्रश्न आहे माय भारत विकसित भारत ॲट 2047 युवकांद्वारे युवकांसाठी ही कशाची थीम आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, ही जी थीम आहे ती 27व्या युवा महोत्सवाची थीम आहे, जो आपल्या नाशिकमध्ये पार पडला आहे, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पार पडलेला आहे। त्या 27व्या युवा महोत्सवाची थीम आहे माय भारत विकसित भारत ॲट 2047 युवकांद्वारे युवकांसाठी। ठीक आहे मित्रांनो, 12 जानेवारीला हा युवा महोत्सव भारतामध्ये साजरा केला जातो। का तर
राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारीला साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांच्या दिनानिमित्त। याच दिवशी आपल्या राजमाता जिजाऊंचा देखील जन्म झालेला आहे। ठीक आहे, लक्षात आलं। तर आता बघा, प्रवासी भारतीय दिन कधी साजरा केला? 9 जानेवारीला। 9 जानेवारीला दरवर्षी साजरा केला जातो। तर मित्रांनो, गांधीजी ज्या दिवशी साऊथ आफ्रिकेहून भारतात परत आले 9 जानेवारी 1915ला, त्या दिवसापासून त्या दिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो भारतामध्ये, प्रवासी भारतीय दिन। ठीक आहे, राष्ट्रीय मतदार दिन हा भारतामध्ये 25 जानेवारीला साजरा केला जातो। भारतीय निवडणूक आयोगाची ज्या दिवशी स्थापना झाली 25 जानेवारीला, तर त्या दिवसानिमित्त राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारीला साजरा केला जातो। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, गॅब्रियल अटल डॅश डॅश देशाचे सर्वात तरुण व पहिले समलिंगी पंतप्रधान झाले आहेत। ठीक आहे, कोणत्या देशाचे? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, फ्रान्स या देशाचे नवीन पंतप्रधान गॅब्रियल अटल हे झाले आहेत। ठीक आहे, हा एक प्रश्न झाला। सर्वात तरुण देखील हेच पंतप्रधान आहेत आणि पहिले समलिंगी देखील हेच पंतप्रधान आहेत। ठीक आहे, कोणत्या देशाचे? फ्रान्सचे। कोण आहेत? गॅब्रियल अटल। तर मित्रांनो, फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रियल अटल आणि राष्ट्राध्यक्ष विचारले तर इमॅन्युएल मॅक्रॉन। ठीक आहे, यांनाच आपल्या या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, DRDOने भारतीय लष्करासाठी कोणती असॉल्ट रायफल लॉन्च केली आहे? तर मित्रांनो, DRDOने बघा नुकतंच या ठिकाणी उग्रम नावाची असॉल्ट रायफल लॉन्च केली आहे। तर मित्रांनो, कोणत्या कंपनीच्या सहाय्याने? बघा, तर द्वीपा आर्मर डिफेन्स या कंपनीच्या सहाय्याने ही रायफल बनवण्यात आलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। बघा, या रायफलची मारा करण्याची क्षमता किती आहे? तर बघा, 500 मीटरपर्यंत मारा करू शकते ही रायफल, 500 मीटरपर्यंत। आणि मॅगझिन क्षमता किती आहे? तर बघा, 20 राऊंड किंवा 20 फेऱ्या एवढी या रायफलची मॅगझिन क्षमता आहे। ठीक आहे, कोणत्या कंपनीने बनवली आहे? द्वीपा आर्मर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड किंवा द्वीपा आर्मर डिफेन्स कंपनी। ठीक आहे, तर DRDOची बघा या ठिकाणी माहिती तुम्ही मला कमेंट करून सांगा, सध्याचे अध्यक्ष कोण आहेत DRDOचे, तर आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। ठीक आहे, तर त्यानंतर प्रश्न बघा, हॅमलेट नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले? तर मित्रांनो, हॅमलेट याच्या नाटकाचे विकार विलासित नावामध्ये गोगा आगरकर यांनी भाषांतर केलेले आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेले आहे। ठीक आहे, कधी केलेले आहे? तर बघा, 1883ला केलेले आहे। ठीक आहे, 1883 लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न बघा, हुगळी नदी ही कोणत्या नदीची वितरिका आहे? तर मित्रांनो, हुगळी ही आहे जी गंगा नदीची, बघा गंगा नदी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका आहे, सर्वात मोठी वितरिका जर विचारलं तर हुगळी उत्तर द्यायचं आहे। आणि कोणत्या नदीची आहे? गंगा नदीची आहे। तर मित्रांनो, हुगळी या नदीखालूनच भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो चालू झालेली आहे। ठीक आहे, आता गंगा नदीची लांबी किती आहे भारतातील? बघा, 2525 किंवा 2525 किलोमीटर लांबी आहे भारतामध्ये। ठीक आहे, हिचा उगम कुठे होतो? गंगा नदीचा गंगोत्री या ठिकाणी होतो, उत्तराखंडमध्ये। ठीक आहे मित्रांनो, गंगा नदीची सर्वात लांबी कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। गंगा नदी कोणत्या 2 नद्यांनी मिळून तयार होते? तर बघा, अलकनंदा व भागीरथी या 2 नद्यांनी मिळून गंगा नदी तयार होते। ठीक आहे, लक्षात आलं मित्रांनो। पद्मा गंगा नदीला कुठल्या देशात म्हटलं जातं? तर बघा, बांगलादेशमध्ये गंगा नदीला पद्मा या नावाने संबोधले जाते। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी तापीची उपनदी नाही? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, दुधना ही जी नदी आहे ती तापीची उपनदी नसून गोदावरीची उपनदी आहे। ठीक आहे, लक्षात आलेलं आहे मित्रांनो। तापीचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, जर विचारलं प्रश्न बघा, कोणती नदी खचदरीतून वाहते? तर तापी हे योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, तापी हा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे कोणास म्हटले जाते? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर बघा कोणास म्हटले जाते? महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले जाते, महात्मा ज्योतिबा फुले। ठीक आहे मित्रांनो, कोणी संबोधले यांना सर्वात आधी? महात्मा
तर बघा मार्टिन ल्यूथर कोणी संबोधले सर्वात आधी? छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे, छत्रपती शाहू महाराज. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर स्थित आहे? तर या ठिकाणी भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर शिवसमुद्रम. ते कोणत्या नदीवर स्थित आहे? तर बघा मित्रांनो, कावेरी या नदीवर स्थित आहे. ठीक आहे, कावेरी नदीवर कोणत्या राज्यात? कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे. ओके. शिवसमुद्रम धबधबा देखील कुठे विचारलं तर कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, कावेरी नदी स्थित आहे ना, तर कावेरी नदीचा उगम कुठे होतो? ब्रह्मगिरी पर्वत, कर्नाटक. ठीक आहे, ब्रह्मगिरी पर्वतामध्ये होतो कर्नाटक राज्यामध्ये. ठीक आहे. कावेरी नदीची लांबी किती आहे? तर 800 किलोमीटर. 800 किलोमीटर कावेरी नदीची लांबी आहे. ठीक आहे. एक प्रश्न विचारला जाईल, कृष्णा व कावेरी या दोन ज्या नद्या आहेत, कृष्णा व कावेरी, या दोन नद्या कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळ्या होतात? तर नल्ला मल्ला डोंगर रांगांमुळे या दोन नद्या वेगळ्या होतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? आता वर्षासाठी हा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी साराबंदीची चळवळ केव्हा सुरू केली? 1918. ठीक आहे. आता काय विचारलंय? कोणत्या जिल्ह्यात सुरू केली 1918ला? तर बघा मित्रांनो, खेडा. ठीक आहे, खेडा या ठिकाणी सुरू केलेली आहे. खेडा. ठीक आहे, खेडा सत्याग्रह या नावाने ओळखले जाते. तर मित्रांनो, गांधीजीचा भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोणता? तर खेडा सत्याग्रह हा भारतातील गांधीजीचा बघा पहिला असहकाराचा प्रयोग आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, 1 ग्राम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? तर मित्रांनो, 1 ग्राम प्रथिनांपासून बघा 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. किती? 4 किलो कॅलरी. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न आहे, मानवाच्या प्रत्येक किडनीत सुमारे किती नेफ्रॉन असतात? तर मित्रांनो, मानवाच्या प्रत्येक किडनीमध्ये सुमारे 10 लाख, पर्याय क्रमांक ए 10 लाख नेफ्रॉन असतात. मित्रांनो, किडनी रोज सुमारे किती लिटर रक्त गाळते? तर बघा विचारला हा प्रश्न, तर 190 लिटर सरासरी किंवा सुमारे 190 लिटर रक्त किडनीद्वारे दररोज गाळले जाते. त्यातून मित्रांनो 1 ते 2 लिटर मूत्र तयार होते. किती? 1 ते 2 लिटर. ठीक आहे, लक्षात ठेवा. जर प्रश्न सेपरेट विचारला, मानवी शरीरामध्ये दिवसामध्ये एका दिवसात किती मूत्र तयार होते? तर 1 ते 2 लिटर. ठीक आहे, 1 ते 2 लिटर मूत्र तयार होते. मित्रांनो, मूत्राचा pH किती आहे? तर बघा 6. हा देखील सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. मूत्राचा pH किती आहे? 6. ठीक आहे. तर मित्रांनो, आता ह्या प्रश्नांची आपण काय करू? रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून याची उत्तरे तुमच्या दिमागामध्ये फिट बसतील. ठीक आहे. तर रिव्हिजन मारून घेऊया. तर बघा प्रश्न बघा, रामलल्ला दर्शन ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? प्रश्न वाचला की उत्तर तुमच्या मनामध्ये गेस करा, जेणेकरून उत्तर तुमचं पाठ होऊन जाईल. रामलल्ला दर्शन ही योजना बघा छत्तीसगड राज्याने सुरू केली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शेरिंग तोबगे हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? तर मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भूतान. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे WTOचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सेंथिल पांडियन सी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अलीकडेच निधन झालेल्या रशीद खान यांचा संबंध कशाशी आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी शास्त्रीय संगीत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संकटग्रस्त कॅनिड्स आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांसाठी कोणत्या राज्याने नवीन सुरक्षित आश्रयस्थान निर्माण केले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे, माय भारत विकसित भारत ॲट 2047 युवकांद्वारे युवकांसाठी ही कशाची थीम आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 27वा युवा महोत्सव. त्यानंतरचा प्रश्न आहे, गॅब्रियल अटल डॅश डॅश देशाचे सर्वात तरुण व पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स. त्यानंतर प्रश्न आहे, DRDOने भारतीय लष्करासाठी कोणती असॉल्ट रायफल लॉन्च केली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए उग्रम. त्यानंतर प्रश्न आहे बघा, हॅमलेट नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले?
याचं योग्य उत्तर असणार आहे गो ग आगरकर, पर्याय क्रमांक बी. त्यानंतरचा प्रश्न आहे हुगळी नदी ही कोणत्या नदीची वितरिका आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी गंगा. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी दुधना. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे कोणास म्हटले जाते? योग्य उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर प्रश्न आहे बघा भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर स्थित आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कावेरी. त्यानंतर प्रश्न आहे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी खेडा. त्यानंतर प्रश्न आहे 1 ग्राम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 4 किलो कॅलरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मानवाच्या प्रत्येक किडनीत सुमारे किती नेफ्रॉन असतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 10 लाख. तर मित्रांनो आता या प्रश्नांची रिव्हिजन झालेली आहे. हे उत्तर तुम्हाला जवळपास पाठ झालेले आहे. ठीक आहे. याचा PDF हवा असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथे जाऊन याचा PDF डाउनलोड करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही जाऊन टेलिग्रामवर सर्च करू शकता मराठी GK विथ RD आणि या व्हिडिओचा PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.